मिठी नदीतल्या गाळ उपशाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू। कथित 1300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। 18 पैकी आतापर्यंत 3 कंत्राटदारांची चौकशी पूर्ण। हिंगोलीतील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य विद्युत रोषणाई। अकोला नांदेड मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विद्युत रोषणाईने उजळून निघाला। सोलापुरात 2500 महिलांकडून भगवा फेटा आणि साडी परिधान करून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा। डॉल्बी मुक्त शिवजयंती साजरी करण्याचा महिलांचा संकल्प। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर आरोग्य पथक तैनात, तर वनविभागाकडून किल्ल्यावर प्लास्टिक बंदी। शिवजन्मोत्सवासाठी किल्ल्यावर पाण्याचीही सुविधा। शिवजयंतीनिमित्त साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल महोत्सव आयोजन। पारंपरिक वाद्यांच्या गजरात अजिंक्यतारा किल्ल्यावर शेकडो मशाली प्रज्वलित। बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण, त्यानंतर डोळ्यांचं पारणं फिटवणारा फायर शो या ठिकाणी सादर। हा फायर शो पाहण्यासाठी बदलापूरकरांची मोठी गर्दी। सोलापूरच्या माळशिरसमधील नातेपुते येथील दाते प्रशालेत मातृपितृ पूजन सोहळा साजरा। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मातृपितृ पूजन कार्यक्रमाचं आयोजन। नवी मुंबईत रिक्षा चालकांच्या तक्रारी करण्यासाठी आरटीओकडून हेल्पलाईन नंबर जारी। वाढत्या गुन्हेगारीच्या घटनेनंतर नवी मुंबई आरटीओकडून नंबर जारी। तक्रारीसाठी एसएमएस करण्याचं आवाहन। कर्जत पोलीस ठाण्याबाहेर 2 गटात हाणामारीत 3 जण जखमी, 1 जण गंभीर जखमी। 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। जखमींवर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार। बदलापूरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अनावरण। एमएमआरडीएचा निधी बदलापूरपर्यंत येण्याचा मार्ग मोकळा करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। हिंगोलीच्या आजेगावमधील शिवरायांच्या पुतळ्याचं मनोज जरांगेंच्या हस्ते अनावरण। जरांगेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन। नागपुरात उद्या कत्तलखाने आणि दारूची दुकानं बंद करण्याची मागणी। शिवरायांच्या पुतळ्याजवळील कृती समितीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। नाशिकमध्ये शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची बैठी मूर्ती स्थापन। अशोक स्तंभ मित्र मंडळाकडून शिवरायांच्या मूर्तीची स्थापना। साताऱ्यातील शाहू कला मंदिरात शिवजयंतीनिमित्तानं शिवसाहित्य संमेलनाचं आयोजन। कार्यक्रमाला अभिनेत्री मृणाल कुलकर्णींची उपस्थिती। शिवजयंतीनिमित्त 2 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन। नाशिकच्या येवल्यामध्ये शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। शहरातील मुख्य रस्ते भगवेमय, भगवे ध्वज विक्रीसाठी बाजारात उपलब्ध। नाशिकमध्ये शिवजन्मोत्सव निमित्तानं 100 महिलांकडून प्रतिकात्मक हिरकणी कडा सर। 70 वर्षांच्या आजीबाईंचाही स्पर्धेत सहभाग। संस्कृती जपण्याचा स्पर्धेतून प्रयत्न। अहिल्यानगरच्या राहातामधल्या स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाची ज्वारी। नागरिकांमधून नाराजी व्यक्त। खाण्यायोग्य ज्वारी उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी। शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौरपंप निवडण्याची केलेली सक्ती रद्द करावी। वाशिममधील शेतकऱ्यांची महावितरणाच्या अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे मागणी। भंडाऱ्याच्या डोंगरगाव परिसरातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयाला घेराव। अनियमित वीज पुरवठ्यावरून शेतकरी आक्रमक। दिवसा 12 तास विद्युत पुरवठा करण्याच्या शेतकऱ्यांची मागणी। कोल्हापूरच्या गोल्फ मैदान परिसरातील झाडांना आग। हजारो झाडं आगीच्या भक्षस्थानी। कर्मचाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न। पुण्याच्या म्हाळुंगे नानाची चाळमधील कामगारांच्या 18 घरांना आग। गृहोपयोगी साहित्य जळून खाक। अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश। नाशिकच्या शरणपूर रोड भागात अल्पवयीन मुलांची दहशत। अल्पवयीन मुलांकडून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींची कोयत्यानं तोडफोड। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। वर्ध्यात घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक। आरोपींकडून 15,88,000चा मुद्देमाल जप्त। आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरू। यवतमाळमध्ये एटीएम कार्ड बदलून रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। आरोपीकडून रोख रक्कम आणि कारसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। भिवंडीत जमिनीच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या। 5 जणांना अटक। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची कुटुंबियांची मागणी। वाशिममध्ये आरटीई अंतर्गत 978 विद्यार्थ्यांची निवड। 28 फेब्रुवारीपर्यंत संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करावा लागणार। आयएनएस गुलदार ही भारतीय नौसेनेतील युद्धनौका लवकरच सिंधुदुर्गात दाखल होणार। विजयदुर्ग बंदरात युद्धनौका स्थिरावणार। जिल्ह्याच्या पर्यटन वृद्धीसाठी महत्त्वाचं पाऊल। चंद्रपुरात 26वा राज्यस्तरीय विद्यापीठ क्रीडा महोत्सव रंगणार। क्रीडा महोत्सवाचं 20 फेब्रुवारीला रक्षा खडसेंच्या हस्ते उद्घाटन। गोंडवाना विद्यापीठाकडे राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाच्या यजमानपदाचा मान।
यवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयाचा मनसे नेते राजू उंबरकर यांना दिलासा। उंबरकर यांच्याकडून 2017 मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा परिषद कृषी अधीक्षक कार्यालयात तोडफोड आंदोलन। या प्रकरणात उंबरकर यांची निर्दोष मुक्तता। तुम्ही लोकप्रिय आहात म्हणून काहीही वक्तव्य करणार का? सुप्रीम कोर्टानं रणवीर अलाहाबादियाला झापलं। यापुढे रणवीरला कोणताही शो करता येणार नाही। जीवाला धोका असल्यास सरकारकडे सुरक्षेची मागणी करण्याचे निर्देश। सीवूडच्या एका मॉलमधील दुकानातील मॅनेजरची मुलींसोबत अश्लील वर्तवणूक। मराठी भाषिक असल्यानं मुलींना मॅनेजरकडून शिवीगाळ। मनसे पदाधिकाऱ्यांकडून मॅनेजरला मनसे स्टाईलनं समज। मॅनेजर विरोधात NRI पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नागपूर मेट्रोतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। महामेट्रोच्या व्यवस्थापनानं कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा, मंत्री आकाश फुंडकर यांच्या सूचना। बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाचं वादळ, 4 दिवसात 145 कोटींची कमाई। शिवजयंती दिनी राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा उभारणीची पायाभरणी। प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असणार। पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी होणार। कोल्हापूर गोवा महामार्गावर स्टंटबाजी, तरुणांचा हैदोस। तरुणांनी महामार्गावर स्टंट करत इतर वाहनांना वेठीस धरलं। संबंधित तरुणांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। पुण्याच्या सुतारदरा कोथरूड परिसरात टोळक्यांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न। हातात बंदूक घेऊन परिसरातून वावर, कारवाईची मागणी। डोंबिवलीत महापालिकेला 65 अनधिकृत इमारतींवर कारवाईचे आदेश। संतप्त रहिवासी महापालिका आयुक्तांच्या भेटीला। कारवाईमुळे 6500 रहिवाशांना फटका बसणार। तर कल्याण डोंबिवली संदर्भात स्वतः बैठक घेतोय। गरजू लोकांना कसं वाचवता येईल या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तसंच बिल्डरवर कारवाई करण्यास पोलिसांना सांगितल्याचीही माहिती। डोंबिवलीतील 65 इमारतींतील रहिवाशांना बेघर होण्यापासून मार्ग काढू। न्यायालयाच्या आदेशानं कारवाई होते। या प्रकरणी लवकरच मार्ग काढला जाईल। श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांकडून किसन कथोरेंच्या मंत्रिपदाचे संकेत। किसन कथोरे योग्य वेळी मंत्री होतील। कथोरेंच्या पाठीशी मुख्यमंत्री उभे आहेत, फडणवीसांचं सूचक वक्तव्य। उपमुख्यमंत्री असताना मीही वैद्यकीय कक्ष चालवायचो। उपमुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय कक्ष असणं यात काहीही गैर नाही। एकनाथ शिंदेंनी निर्माण केलेल्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षावर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। मंत्रालयात एकनाथ शिंदेंचं समांतर सरकार सुरू। शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात, संजय राऊतांचा आरोप। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना कमाल खान बरळला। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कमाल खानची आक्षेपार्ह पोस्ट। छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातील वादग्रस्त मजकूर काढा। मुख्यमंत्री फडणवीसांचे विकिपीडियाला आदेश। विकिपीडियाचा आधार घेत कमाल खाननं ट्विट केल्याची माहिती। विकिपीडियाला प्रशासनाकडून नोटीस। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आजपर्यंत चुकीचा लिहिला गेला। मनुवाद्यांना कायम छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केलं। पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांची टीका। चर्चेत राहण्यासाठी महाराजांचा वापर करू नये। कमाल खानला औरंगजेबाच्या बाजूला झोपवावं लागेल। आमचे मुख्यमंत्री या गोष्टी सहन करणार नाही, नितेश राणेंचं वक्तव्य। कमाल खानचा शाहिस्ते खान करणार। कमाल खानच्या वादग्रस्त विधानानंतर आमदार संग्राम जगताप यांच्याकडून संताप व्यक्त। महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत कमाल खाननं देशद्रोहाचा गुन्हा करण्याचा पाप केलाय। KRKचा बंदोबस्त करा। अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरींची मागणी। विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असलेला आक्षेपार्ह मजकूर काढण्यात यावा। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी। इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंत यांची मागणी। तर कमाल खाननं केलेल्या वक्तव्यानंतर हा मजकूर काढावा। इंद्रजित सावंत यांनी ही मागणी केली आहे। विकिपीडियावर असलेला आक्षेपार्ह मजकूर काढण्यात यावा अशी मागणी आहे।